तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झाले आहेत ते. आज आपण दोन्ही इंडायसेसमध्ये ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, निफ्टीमध्ये पण आणि बँक निफ्टीमध्ये पण. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग चांगलीच आज गॅप अप होती. फर्स्ट कॅन्डलमध्ये यांनी स्ट्रॉंगली व्हॉलेटिलिटी क्रिएट केलेली आहे आणि दोन्ही साईडनी वीक क्रिएट केला. डाऊन साईडला आलेला होता, बट जी क्लोजिंग दिलेली आहे ती वरच्या साईडनी दिलेली आहे. इथे हा थोडासा अपसाईडला निघाला. अपसाईडला गेल्यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की या लेवलवर एक्झॅक्टली मी एक रेजिस्टन्स लेवल काढून ठेवलेला होता. मी इथे सांगितलेलं होतं की याच्या वर जर निघाला तर आपण बाईंग करू आणि इथे जर आपल्याला सेलिंग साईड काही अपॉर्च्युनिटी मिळते तर आपण सेलिंगची पोझिशन ॲड करू. तर तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली या लेवलवर यांनी एक रिजेक्शन घेतलं, इंगल्फिंग सोबत एक स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल क्रिएट केलेली आहे. तर तशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा हाय मी असेल लावलेला. मी लाईव्हमध्ये सांगितलेलं पण होतं की जर हा या कॅन्डलनंतर जर सस्टेन झाला तर डाऊन साईडला येऊ शकतो. बट आज ऑप्शन प्रीमियम जरा वियर्ड मुवमेंट करत होते, कारण की आपण इथे एंट्री घेतली. ही जी कॅन्डल तुम्ही बघत असाल, ही कॅन्डल याच्या वर निघालेली नाही आहे, तरी आपल्या ऑप्शन प्रीमियमनी चांगलाच अपसाईडनी स्पाईक लावला आणि इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो जस्ट 2-3 मिनिटाचाच आपला हिट केलेला आहे. इथे त्यानंतर खाली आला, पुन्हा हा लो ब्रेक केलेला आहे, पुन्हा बाहेर ॲक्टिवेट झाले आणि अपसाईडला गेलेला आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे की याच्या वर जर क्लोजिंग दिली तर हा अपसाईडला जाऊ शकतो, जे की यांनी अपसाईडला मोमेंटम दाखवलेली आहे. बट इथे आपल्याला आधी सेलिंगची अपॉर्च्युनिटी मिळाली, त्या अकॉर्डिंग आपण इथे सेल केलेला होता या क्लोजिंगवर आणि या कॅन्डलमध्ये आपल्याला ट्रेलिंग झाला तर आपण ट्रेडमधून बाहेर निघालो. त्यानंतर जर बघाल तर ही जे ब्रेकआउट होतं हे डायरेक्ट होतं, त्या अकॉर्डिंग आपण याला इग्नोर केलेलं आहे. त्यानंतर ही जी मुवमेंट होती एवढी काही खास नव्हती, ज्या अकॉर्डिंग आपल्याला सेटअप अकॉर्डिंग पाहिजे असते. इथे एक ब्रेकआउट होतं, बट याच्याकडे स्पेस नव्हता. 1:1 पण प्रॉपरली याच्यामध्ये नव्हता, कारण की हा जो पीडीएच आहे हा खूप जवळ होता. ही कॅन्डल जी होती ही खूप मोठी होती, रिस्क रिवॉर्ड प्रॉपरली मॅच होत नव्हता, त्या अकॉर्डिंग आपण याला इग्नोर केलेला आहे. जर तुम्ही बघाल तर खूप वेळा यांनी इथे जो पीडीएच आहे याला रिस्पेक्ट केलेला आहे, भरपूर वेळ इथे घालवला. त्यानंतर थोडंसं खाली पण आलेलं आहे आणि आता जे क्लोजिंग दिली आहे ती ऑलमोस्ट पीडीएचच्या खाली दिलेली आहे. तर मी आज सांगितलेलं होतं की हा जो पीडीएच आहे हा प्रॉपरली रेजिस्टन्सचं काम करत आहे आणि तेच केलेलं आहे. दिवसभर इथे आणि होल्ड केलं आणि जी क्लोजिंग दिलेली आहे ती पण पीडीएचच्या खालीच आहे. तर सेटअप अकॉर्डिंग आपला हा एक ट्रेड होता जो की आपण प्रॉपरली रोल अकॉर्डिंग एक्झिक्यूट केलेला होता. पण याच्यामध्ये आपलं जे एसएल आहे ते बुक झालेलं आहे. आपण एक्सपेक्ट केलेलं की ऑलमोस्ट डे लोपर्यंत तरी येईल, बट तसं न करता याने आपला एसएल घेतलेला आहे आणि अपसाईडला मोमेंटम केलेला आहे. तर मी एक्सप्लेन केलेलं पण होतं, जर आपला एसएल जातो तर चान्सेस राहतात की अपोजिट साईडनी ट्रेड आपल्याला आरामात मिळू शकतो. बट यांनी ब्रेकआउट जो दिलेला आहे तो डायरेक्टली दिलेला आहे, त्या अकॉर्डिंग आपण याला इग्नोर केलं आणि त्यानंतर जी मुवमेंट होती ती तर मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेली आहे आणि जे लाईव्हमध्ये असतील त्यांना पण मी टोटली लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघू की बँक निफ्टीमध्ये ट्रेड कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टी जर बघाल तर बँक निफ्टीची पण ओपनिंग स्लाइटली गॅपअप होती. हा जो पीडीएच आहे याच्या जवळ यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल यांनी स्ट्रॉंगली अपसाईडनी बनवली, जे की बुलिशनेसचं सेंटिमेंट दाखवत होती आणि प्रॉपरली यांनी इथे रिस्पेक्ट केलेला आहे, अपसाईडला पण गेलेला आहे. ही कॅन्डल दाखवत होती की अपसाईडला जाईल, बट ही जी क्लोजिंग दिली आहे या रेंजच्या खाली दिलेली आहे. त्यानंतर एक स्विंग क्रिएट केला. स्विंग क्रिएट केल्यानंतर जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. बट ज्या प्रकारे आपण लाईव्हमध्ये डिस्कस केलेलं होतं की आपल्याला जे रिस्क रिवॉर्ड आहे इथे प्रॉपरली नाही आहे, त्या अकॉर्डिंग आपण याला थोडंसं इग्नोर केलेलं आहे. इथे यांनी जेव्हा रेंज क्रिएट केल्यानंतर या कॅन्डलमध्ये प्रॉपरली ब्रेकआउट दाखवलेला आहे. तर या कॅन्डल क्लोजिंगवर आपण एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला, कारण की याच्यानंतर जे टार्गेट होतं ते सरळ 48,200चं होतं, जे की ऑलमोस्ट यांनी इथे डन केलेलं आहे. इथे आपण एंट्री घेतली आणि लगेचच बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत यांनी जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला, तर आपण ट्रेड थोडी होल्ड करून ठेवलेली होती. तुम्हाला इथे दिसेल एक डॉमिनेट कॅन्डल आहे, बट मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. ही जी मुवमेंट आहे ही फक्त वीक प्लेअरना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना थोडंसं घाबरवण्यासाठी ही मुवमेंट आहे. तर मी सांगितलेलं होतं की याच्यामध्ये जर एक स्विंग क्रिएट झाला तर आपण ट्रेलिंग करू. तर जो स्विंग आहे तो इथे क्रिएट झालेला आहे. तर जो एसएल इथे लावलेला होता या स्विंगनंतर मी ह्याच्याखाली ट्रेल केलेला आहे. त्यानंतर हा स्लो अँड स्टडीली अपसाईडला निघाला आणि ज्या प्रकारे मी आज सांगितलं की ऑप्शन प्रीमियम एवढे काही खास मुवमेंट करत नव्हते आणि स्पॉट थोडंसं वेगळं चालत होता आणि प्रीमियम थोड्या वेगळ्या प्रकारे मूव्ह करत होते. तर इथे तुम्हाला दिसेल की हा जो स्विंग आहे हा इथे ब्रेक झालेला आहे, बट ऑप्शन प्रीमियममध्ये तो आपल्या ट्रेलिंग जवळ आलेला पण नव्हता. तर आपण जे पोझिशन आहे ते होल्ड केलेली आहे. त्यानंतर स्लो अँड स्टडीली हा अपसाईडला निघाला. जो आपला फायनल ट्रेलिंग होता तो आपण ह्या खाली लावलेला होता, कारण की तुम्हाला दिसेल की इथे एक डॉमिनेट कॅन्डल आहे आणि ही प्रॉपरली बुलिश इंगल्फिंग आहे, त्या अकॉर्डिंग आपण याच्या खाली ट्रेल केलेला होता. कारण की ऑलरेडी जे आपलं 200चं टार्गेट होतं ते डन झालेलं होतं आणि ही जी मुवमेंट होती या मुवमेंटमध्ये मला वाटत नव्हतं की हा एवढी मुवमेंट अपसाईडनी करू शकतो. तर त्या अकॉर्डिंग मी जो ट्रेलिंग आहे तो खूप टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं. तर जो फायनल ट्रेलिंग होता तो मी याच्या खाली लावलेला आणि ज्या प्रकारे हे खाली आलेलं आहे या कॅन्डलमध्ये तुम्हाला दिसेल की हे ब्रेक झालं, बट आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झालेला आहे.
हे एवढं खाली आल्यानंतर ही आपली जी पोझिशन होती ती सिक्युअर प्लेसवर होती. जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली त्यानंतर आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झालेला आहे. कारण की ऑप्शन प्रीमियम सिंकमध्ये नव्हते, त्या अकॉर्डिंग हे आपलं आज थोडंसं पोझिशन वर खाली झालेली आहे. आणि बुक झाल्यानंतर जर तुम्ही मुवमेंट बघाल तर ही एवढी काही खास नाही आहे. यानंतर ही जी मुवमेंट आहे हे पण खूप स्लो आहे. जर तुम्ही मार्केट वॉच केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल जी क्लोजिंग आहे ती पण ऑलमोस्ट या रेंजच्या जवळपासच दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग जो आपला ट्रेड होता तो परफेक्ट लेवलवर होता, जो की आपण एक्झॅक्टली या लेवलवर घेतलेला आहे. या लेवलपासून तर आपण या लेवलपर्यंत राईड केलं आणि ही मुवमेंट पण आपण राईड केलेली आहे. पोझिशनमध्ये आपण होल्ड होतो. त्यानंतर आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या लोवर आपला बुक झालेला आहे, जे की ह्या कॅन्डलमध्ये होतं. तर अशा प्रकारे आपण बँक निफ्टीला ट्रेड करून प्रॉपर टार्गेट लेवलवर बुक केलेलं आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं एक्सप्लेनेशन. यासोबत बघून एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 तिथे मी निफ्टीचा 21,500चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 106 आणि याचा जो एल आहे तो बुक झालेला आहे लगेचच 2-3 मिनिटांनीच 9:37 21,500चा सी तो झालेला आहे 118 आणि यानंतर अपोजिट साईडला जेव्हा मार्केटने अपसाईडला ब्रेकआउट दिलं, जे की बँक निफ्टीचं होतं, ते आपण एक्झिक्यूट केलेलं आहे 11:05 तिथे मी बँक निफ्टीचा 48,200चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 382 आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1:28 48,200चा पी तो झालेला आहे 343 तर सेटअप अकॉर्डिंग दोन्ही इंडायसेसनी आज आपल्याला ट्रेड दिले. आपली जी सायकोलॉजी होती जे की मी तुम्हाला लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेली होती त्या अकॉर्डिंग आपला आज निफ्टीमध्ये एस एल केलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये आपलं जे टोटल टार्गेट होतं ते टोटल टार्गेट आपण बुक केलेलं आहे. निफ्टीमध्ये आपला ऑलमोस्ट 10-12 पॉईंटचा एस एल केलेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये आपण ऑलमोस्ट 40-42 पॉईंट्स बुक केलेले आहेत. तर बँक निफ्टीमध्ये आपला एस एल पण कव्हर झाला आणि चांगलं प्रॉफिट पण देऊन गेलेला आहे. जनरली मी जे पोझिशन सायझिंग ठेवतो ते 1:2 ठेवतो, म्हणजे जर एक लॉट जर मी निफ्टीमध्ये सोल्ड केला तर 2 लॉट जे आहेत ते मी बँक निफ्टीमध्ये सेल करतो. पोझिशन सायझिंग यामध्ये माझी 1 लॉटची नाही राहत, थोडी मोठी राहते, त्या अकॉर्डिंग मी याला थोडं हाईड करतो. आणि तसाही मी नेहमी सांगतो की पोझिशन सायझिंग आणि प्रॉफिट दाखवायला मी थोडं कम्फर्टेबल नाही आहे, तर मी नेहमी हाईड करून ठेवतो. तुम्हाला लर्निंगवर फोकस करायला लावतो, कारण की लर्निंग असली तेव्हा आपोआप तुम्ही 1 लॉट करा किंवा मग 10 लॉट करा, आपोआप जे टार्गेट आहे ते तुम्हाला अचीव्ह होऊन जाईल आणि आपोआप तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो वाढत राहील. तर मी पोझिशन सायझिंग कशा प्रकारे मॅनेज करतो ते मी इथे सांगितलेलं आहे. तर होप करतो लाईव्हमध्ये जे आपण लर्निंग करतोय ते तुमच्या फायद्याचे ठरत असतील आणि त्याचबरोबर रोज जे मी एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला लर्निंग मिळत असेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही लर्निंग तुमच्या कामाची आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. आणि ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह लर्निंग करायची असेल ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. पूर्ण डिटेल तुम्हाला तिथे मिळून जाईल. तर हे होते आजचे दोन्ही पण इंडायसेसचे अपडेट. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.